नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठी डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे। तर रोज आपण एक प्रश्न डिस्कस करतो, वैकल्पिक विषयाच्या दृष्टीने उत्तर लेखन कसं करावं ते समजून घेतो। ॲट द सेम टाइम नोट्स मध्ये कोणकोणते पॉइंट्स पुन्हा ऍड करावेत, करंट अफेअर्स कसे इंटिग्रेट करायचे, केस स्टडीज काय काय असल्या पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवर एक सखोल आपली चर्चा होत असते। नवीन मुद्दे सुद्धा आपण यातनं शिकून घेतो, काही नवीन टॉपिक, युनिक टॉपिक जे आहेत ते सुद्धा आपण इन डेप्थ या ठिकाणी डिस्कस करतो। तर डेली आन्सर रायटिंग सिरीज जी आहे ही आपली रोज एक क्वेश्चन डिस्कस करतोय। तर मराठी मीडियम साठी 7:30 वाजता एक युट्यूबवर तुमचा व्हिडिओ पब्लिश होतोय आणि इंग्लिश मीडियम मधनं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर 8:30 वाजता व्हिडिओ पब्लिश होतोय। तर दोन्ही मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम जिओग्राफी ऑप्शन साठी ही जी आन्सर रायटिंग सिरीज आहे फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। नाउ मूविंग ऑन, आमची भूगोल वैकल्पिक विषयाची जी बॅच आहे 2025 च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी एमपीएससी किंवा यूपीएससी मराठी मीडियम करत असाल त्यासाठी सुद्धा, तर ही येत्या 25 जून 2024 ला सुरू होते। काय काय फीचर्स आहेत त्याचे ते पण समजून घ्या। संपूर्ण सिलेबसचा कव्हरेज आपण याच्यामध्ये करतोय। मोस्ट इम्पॉर्टंटली टॉपिक वाइज नोट्स असणार आहे। आता हे जे नोट्स आहेत, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, नोट्स अवेलेबल नाही आहेत। जीएसचे तर नाहीच आहेत, पण ऑप्शनलचे त्याहूनही नोट्स अवेलेबल नाही आहे। खूप सारे मुलं जे आहेत तिकडनं युनिव्हर्सिटीचं मटेरियल गॅदर करत आहेत, खूप फॅकल्टी जे आहेत युनिव्हर्सिटीचं मटेरियल सुद्धा तुम्हाला रिकमेंड करत आहेत, किंवा इंग्लिशचं मटेरियल वाचतायत, हिंदीचं मटेरियल वाचतायत, काही पुस्तकं बल्कि खूप मोठमोठाली पुस्तकं तुम्हाला रिकमेंड केली जात आहेत। पण प्रॉब्लेम याच्यामध्ये हा आहे की या परीक्षेसाठी एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असणं गरजेचं आहे। ठीक आहे, युनिव्हर्सिटीचा एक्झाम्स एक वेगळी लेवल आहे आणि ही जी एमपीएससी किंवा यूपीएससी ची एक्झाम असेल त्याची डिमांड, त्याची रिक्वायरमेंट ऑल टुगेदर डिफरंट आहे आणि म्हणून मग त्याच्यासाठी स्पेसिफिक नोट्स अवेलेबल असणं हे खूप गरजेचं आहे। तर म्हणून मग टॉपिक वाईज नोट्स मी स्वतः प्रिपेअर करतोय, मल्टिपल इंग्लिश लँग्वेजचे, फॉरेन ऑथर्सचे सगळ्यांचे सोर्सेस रेफर करून, ॲट द सेम टाइम काही इंडियन एक्झाम्पल्स, इंडियन केस स्टडीज, जागतिक स्तरावरचे जे काही एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज असतील, करंट अफेअर्सचे जे काही इश्यूज आहेत, हे सगळे एकत्र करून हे नोट जे आहेत ते रेडी होत आहेत। तर हे एक खूप हायलाइटिंग पॉइंट आहे। बाकी कुठल्याच ठिकाणी तुम्हाला इतके कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट जे आहेत ते अवेलेबल नसतील। अदर दॅन दॅट प्रत्येक व्यक्तीसाठी एक मेंटरशिप असेल, इंडिव्हिज्युअली मी मेंटरशिप प्रोव्हाइड करत असतो, उत्तर लेखन कार्यक्रम असेल आणि त्यासोबतच वैकल्पिक विषयासाठी व्हॅल्यू ॲडिशन असेल। व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय, तर करंट अफेअर्स मधनं कंटेंट कसा कलेक्ट करायचा, ॲडिशनल पॉइंट्स कसे जनरेट करायचे, कोणकोणते सोर्सेस, ॲडिशनल ॲडव्हान्स इश्यूज कोणकोणते रेफर करायचे, हे सगळे मुद्दे आपण यामध्ये डिस्कस करत असतो। सिमिलर बॅच जी आहे इंग्लिश मीडियम मध्ये जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, एक्झॅक्टली सेम फीचर्स सोबत इंग्लिश मीडियमचे सुद्धा प्रोग्राम आपले कंडक्ट होत आहेत। जुलै महिन्यामध्ये इंग्लिश मीडियमचे बॅच सुरू होणार आहे। सीयू मराठी मीडियम मध्ये जॉईन करत असाल तर तारीख लक्षात ठेवा 25 जून 2024। बघूया आजचा प्रश्न काय। प्रश्न विचारलेला आहे, उष्णकटिबंधीय वनांच्या ऱ्हासाचे कारण स्पष्ट करून त्यावर उपाय सुचवा। फाईन। आता हा जो प्रश्न आहे यूपीएससीचा पीवायक्यू आहे, ऑप्शनल मधला पीवायक्यू आहे, पण मी थोडासा चेंज केलेला आहे। तुम्ही जर पीवायक्यू बघितला, पीवायक्यू मध्ये विचारलेलं आहे की उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या ऱ्हासाची कारणे। ठीक आहे, रेन फॉरेस्ट, इक्वेटरच्या अलॉंग जे फॉरेस्ट असतात, विषुववृत्तालगत जी वनं असतात ज्यांना आपण वर्षावन म्हणतो, त्यांच्या संदर्भात हा प्रश्न होता। मी या प्रश्नाला थोडंसं मॉडिफाय केलं। मॉडिफिकेशन काय केलं तर मी फक्त रेन फॉरेस्ट शब्द वापरलेला नाहीये। मी काय म्हटलंय, ब्रॉड तुम्हाला बेस दिलेला आहे की उष्णकटिबंधीय वनांची समस्या या ठिकाणी सांगायची आहे। क्लिअर। तर मग उत्तरामध्ये काहीतरी एक बेसिक चेंज तुमच्या होणार आहे, ऑलरेडी तुम्हाला दिसत असेल। बघूया काय नेमका चेंज होतोय, काय काय सांगायचं आहे। तर वनांच्या ऱ्हासाची कारणं सांगायची आहे आणि त्यानंतर उपाययोजना या ठिकाणी सुचवायची आहे। खूप सारा डायनॅमिक उत्तर तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता। तुम्हाला काय काय क्रिएटिव्हिटी आहे, तुमची रीडिंग किती जास्त झालेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही या पर्टिक्युलर उत्तरामध्ये रिफ्लेक्ट करू शकता। कशा कशा रिफ्लेक्ट करू शकता समजून घेऊ। सगळ्यात पहिले जी सगळ्यांनी चूक केली, आज ऑफलाईन आन्सर रायटिंगला सुद्धा आपण हा प्रश्न डिस्कस केला होता आणि सगळ्या मुलांची उत्तरं चेक केल्यानंतर मला हे लक्षात आलं की उष्णकटिबंधीय वने विचारल्यानंतरही सगळ्यांनी उष्णकटिबंधीय वनांचं इंटरप्रिटेशन वर्षावन असं केलंय। खूप बेसिक मिस्टेक आहे। एक्झाम हॉलमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक मिस्टेक्स होतील। तर जोही प्रश्न असेल तो थोडा बारकाईने वाचायचा, काय आपलं नेमकं चुकतंय प्रश्न वाचताना किंवा इंटरप्रिट करताना हे याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं। क्लिअर। सो इंट्रोडक्शन कसं करू शकतो ते या ठिकाणी लक्षात घ्या। इंट्रोडक्शन मध्ये एकतर मी फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शनच या ठिकाणी करेल, काही डिफाईन करायला माझ्याजवळ नाहीये। फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन मध्ये मी जागतिक स्तरावर उष्णकटिबंधीय वनांचं प्रमाण काय,
तसा काहीतरी एक आकडा देऊ शकतो. ऍट द सेम टाइम दुसरं एक रिसेंटचं एक्झाम्पल देऊन सुद्धा मी इंट्रोडक्शन करू शकतो की जगाच्या कुठल्या तरी एका भागामध्ये आपल्याला या वनांचा ऱ्हास होताना दिसतोय आणि त्याचा कदाचित जागतिक हवामानावर म्हणा किंवा त्या प्रदेशाच्या स्थानिक हवामानावर परिणाम होताना दिसतोय आणि म्हणून मग हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारचं काहीतरी एक इंट्रोडक्शन मी या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट येऊया मूळ मुद्द्यावर की चूक कुठे होते. उष्णकटिबंधीय वने विचारली आहेत. उष्णकटिबंधीय वनांचे 2 प्रकार या ठिकाणी आपण करू शकतो. रादर अनेक प्रकार करू शकतो पण या ठिकाणी मेनली मी 2 प्रकार केलेत. सगळ्यात पहिले वर्षावन या ठिकाणी दाखवलेली. वर्षावन ही सदाहरित वने सुद्धा असतील, सदाहरित वने असतील, निमसदाहरित वने असेल किंवा वर्षावने, मोर ऑर लेस सिमिलर टाइप ऑफ कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिसते. अदर दॅन दॅट उष्णकटिबंधीय वनांमध्ये पानझडी वनांचा सुद्धा आपण उल्लेख करू शकतो. म्हणजे विषुववृत्तालगत असाल तर वर्षावन आणि विषुववृत्तांच्या दूर गेलात तर पानझडी वन आपल्याला आढळतात. आणि मग दोन्ही ठिकाणी असं नाहीये की खूप जास्त डिफरन्स होतोय, राईट. म्हणजे बाय अँड लार्ज ब्रॉड बेसिसवर जर सांगायचे झाले तर सर्व वनांच्या ऱ्हासाची कारणे जवळजवळ सारखी आहे. पण तरी सुद्धा जर इतकं स्पेसिफिक उत्तर लिहायचं आहे, काही स्पेसिफिसिटीज बघायचे आहे तर त्यामध्ये आपण दोन्हीसाठी काही स्पेसिफिक पॉइंट, युनिक पॉइंट्स त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. बघूया मी काय काय पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत. फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी चर्चा करतोय वर्षावनांची. आणि वर्षावनांमध्ये एक सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे ज्यामुळे वनांचा ऱ्हास होतोय तो म्हणजे मळ्यांची शेती, प्लांटेशन फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, राईट. विटलसीच्या वर्गीकरणामध्ये ऑलरेडी आपण प्लांटेशन फार्मिंग वगैरे काय असतं त्याची चर्चा केलेली आहे. सो मळ्यांची शेती जी असेल त्यामध्ये रबरचं उत्पादन मोठ्या प्रमाणात या विषुववृत्तालगत घेतलं जातं. पाम सारखी पिकं खूप मोठ्या प्रमाणात घेतली जातात किंवा इतर मळ्यांची जी पिकं आहेत त्यांची शेती होते. आणि म्हणून मग त्या मळ्यांच्या शेतीच्या विस्तारासाठी किंवा या प्लांटेशनसाठी जमीन खूप मोठी लागते. क्लिअर. आणि हे जमिनीचे पार्सल्स जे खूप मोठमोठाले आहेत त्यासाठी ती जमीन कुठनं येते तर जी एक्झिस्टिंग वनं आहे ती वनं कापून जमीन येते. तर हा एक अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे वर्षावनांमध्ये. अदर दॅन दॅट काही प्रमाणात लाकूडतोड व्यवसाय सुद्धा तुम्हाला इथे दिसेल. वसाहतींचा विकास काही भागांमध्ये झालेला आहे त्यामुळे सुद्धा वर्षावनांचं निर्वनीकरण होतंय. मायनिंग, कारण की हे वर्षावन जे आहेत असे प्रदेश आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खनिज सापडतात. काँगोची वर्षावनं असतील, ब्राझीलची वर्षावनं असतील, एव्हाना दक्षिण पूर्व आशियामधली किंवा आग्नेय आशियामधली वर्षावन असतील, या सर्वच्या सर्व वर्षावनांमध्ये खूप महत्वाची क्रिटिकल मिनरल सुद्धा सापडतात. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मायनिंग एक मेजर थ्रेट किंवा एक खूप महत्वाचा प्रमुख धोका दिसतो आहे वर्षावनांना. अदर दॅन दॅट पेट्रोलियम, राईट. तुम्ही आग्नेय आशियामध्ये जा, आग्नेय आशियामध्ये बऱ्याचशा वर्षावनांलगत पेट्रोलियमचे साठे आणि त्या पेट्रोलियमच्या निष्कर्षणासाठी किंवा एक्स्ट्रॅक्शनसाठी ही वर्षावनं जी आहे ती धोक्यात आलेली आहे. जर मला पानझडी वनांची चर्चा करायची असेल तर शेतीचा विस्तार एक मेजर प्रॉब्लेम आहे. लोकसंख्येचा दबाव आणि मग त्या संबंधित जे काही आर्थिक क्रियाकलाप होत आहेत याने सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होताना दिसत आहेत. सिमिलरली मायनिंग या ठिकाणी एक प्रॉब्लेम असेल. एक मेजर प्रॉब्लेम जो पानझडी वनांच्या प्रदेशांमध्ये असेल तो म्हणजे कुरणांचा विकास, ग्रेझिंग लँड्स. ठीक आहे. आता ग्रेझिंग जी आहे एक मेजर ऍक्टिव्हिटी वर्षावनांमध्ये नाहीये किंवा विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये नाहीये. पशुपालन किंवा ज्याला आपण चराई म्हणतो ही एक मेजर प्रक्रिया आपल्याला पानझडी वनांच्या प्रदेशांमध्ये दिसतात किंवा उष्णकटिबंधीय काही कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशांमध्ये दिसतात. आणि म्हणून मग या ठिकाणी जो वनांचा ऱ्हास होतोय तो प्रामुख्याने कुरणांच्या विकासाकारण होताना दिसतोय. प्रॉब्लेम्स आपण आयडेंटिफाय केलेत. एक त्याचं इम्पॅक्ट काय असेल तो पण समजून घ्या. बरेचसे वर्षावन जे आहे ते आता हळूहळू गवताळ प्रदेशांमध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसतात. तर ब्राझीलचं एक उदाहरण या ठिकाणी मी देऊ शकतो. देन जर मी पानझडी वनांमध्ये परिणाम बघितला तर मृदेची धूप हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. सोबतच मृदा नापीक होते. लँड डिग्रेडेशन किंवा आणखी एक टर्म या ठिकाणी वापरली जाते त्याला मी म्हणेल डेझर्टिफिकेशन. क्लिअर. तर डेझर्टिफिकेशनची प्रॉब्लेम पण या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. नाऊ यासोबतच भूजलाचा साठा कमी होतोय किंवा भूजलाची पातळी कमी होते आणि वारंवार पूरस्थिती आपल्याला पानझडी वनांच्या किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये निर्माण होताना दिसते. तर ही काही परिणाम किंवा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. केस स्टडीज दोन्हीसाठी द्या कोणकोणत्या भागांमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर ब्राझीलची एक सविस्तर केस स्टडी क्लासमध्ये आपण डिस्कस केली आहे की एक्झॅक्टली ब्राझीलमध्ये काय झालंय. थोडक्यात 10-20 शब्दांमध्ये सांगा की ब्राझीलमध्ये नेमकं काय झालंय. अजून काही केस स्टडी शोधा. भारतामधच्या संदर्भात सुद्धा एक तुम्ही केस स्टडी बनवू शकता. प्रयत्न करा
की तुम्ही भारताच्या संदर्भात वनांचा ऱ्हास होतोय आणि मग त्याचे काय काय परिणाम आहे त्याच्यावर एक केस स्टडी बनवता आहे. गुगल सर्च करा, थोडेफार आकडेवारी जमा करा आणि एक प्रयत्न करा की तुम्हाला दिलेल्या माहितीवरनं सुद्धा काही केस स्टडीज बनवता येतात. ऑलरेडी ब्राझीलची आपण डिस्कस केली आहे. आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही भारताची एक केस स्टडी या ठिकाणी आयडेंटिफाय करताय. उपाय सुचवायचे आहेत. आता उपाय काय असतील? खूप जेनेरिक उपाय लिहून चालणार नाही, तर म्हणून काही विशिष्ट कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला नमूद करावे लागतील. वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे आणि मग वनीकरणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रम केले जात आहेत. REDD+ हा एक कार्यक्रम आहे पर्यावरणामध्ये. ऑलरेडी तुम्हाला हे माहिती आहे की REDD+ काय आहे. ट्रिलियन ट्रीज प्रोग्राम म्हणून एक येतो किंवा ट्रिलियन ट्रीज इनिशिएटिव्ह त्याला म्हटलं जातं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. नॅशनल एफॉरेस्टेशन प्रोग्राम भारतामध्ये राबवला जातोय. तर असे काही कार्यक्रम ज्या मार्फत आपण वनीकरण करू शकतो. अदर दॅन दॅट शाश्वत शेतीचा विकास केला जावा. सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट, वनांचं शाश्वत व्यवस्थापन, अशा प्रकारे काही तुम्ही उपाय सुचवू शकता. आता याच्यामध्ये डिटेल लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. मी तुम्हाला एक लाईन ऑफ थिंकिंग या ठिकाणी सांगतोय. अनधिकृत गतिविधी ज्या आहेत वनांमध्ये केल्या जातात त्यावर कुठेतरी आपल्याला नियंत्रण आणायला लागेल. नैसर्गिक वनांचे पुनरुज्जीवन, रिजनरेशन ऑफ नॅचरल फॉरेस्ट, ही एक अत्यंत क्रुशियल आयडिया आहे जी आपल्याला वनांचा ऱ्हास कमी करण्यामध्ये मदत करेल. नागरी वनीकरणाची तुम्ही चर्चा करू शकता. मियावाकी मेथड ची चर्चा या ठिकाणी आपण करू शकतो आणि कृषी वनीकरण सुद्धा किंवा सामाजिक वनीकरण सुद्धा या ठिकाणी आणलं जाऊ शकतं. माझ्या उत्तरामध्ये 2 पार्ट तुम्हाला क्लिअरली दिसत असतील. हा जो पार्ट आहे हा वनांच्या प्रदेशाच्या बाहेरचा आहे. ठीक आहे, म्हणजे जी काही वन आहे, वनांचं स्वस्थानी संवर्धन करणं, त्यांच्या स्थानावर पुनरुज्जीवन करणं, त्यांना संरक्षण देणं, असे सगळे काही उपाय तुम्ही करू शकता. ऍट द सेम टाइम जो वनांचा प्रदेश आहे तो प्रदेश सोडून तुम्ही फॉरेस्ट कव्हर किंवा वन क्षेत्र जे आहे ते वाढवू शकता. आणि मग जेव्हा तुम्ही वनांच्या प्रदेशांच्या बाहेर जाताय आणि वनक्षेत्र वाढवताय तर मग त्या ठिकाणी नागरी वनीकरण, कृषी वनीकरण किंवा सामाजिक वनीकरण इत्यादींची चर्चा केली जाऊ शकते. ठीक आहे, तर हा झाला आजचा प्रश्न. आता कन्क्लुजन काय लिहिणार त्यावर सुद्धा थोडंसं तुम्ही एक विचार करा. खूप जेनेरिक कन्क्लुजन लिहू शकता कारण की ऑलरेडी उपाय वगैरे सुचवलेले आहेत. तर वे फॉरवर्ड टाईप तुम्ही या ठिकाणी कन्क्लुजन लिहू शकत नाही. आणि म्हणून मग ट्राय करा की तुम्ही पूर्ण जो मुद्दा आहे तो समअप करताय शेवटी, राईट. आणि कुठलं तरी एखादं आणखी चांगलं उदाहरण की कोणकोणत्या ठिकाणी एक अजून केस स्टडी तुम्ही देऊ शकता कन्क्लुजन मध्ये की या पर्टिक्युलर ठिकाणी उपाययोजना केल्या गेल्या आणि त्यातनं एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून आला. कुठलं तरी उदाहरण शोधा, केस स्टडी पुन्हा शोधा, कुठलं तरी गाव असेल, कुठला तरी देश असेल ज्याने मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं काहीतरी उपाय या वनांच्या संदर्भात केलेला असेल, तिथे तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन. भेटूया आता पुढच्या सेक्शनमध्ये.